निसर्गरम्य वातावरणामध्ये तर फिरण्यासाठी मित्राच्या घरी तर गेलेलोच होतो, पण मी तर टॅटू करण्यासाठी डायरेक्ट सिल्लोडला पोहोचलो होतो. सरांना तर शक्य नव्हतं छत्रपती संभाजीनगरला यायला, मग मी तर डायरेक्ट सिल्लोडला पोहोचलो होतो. पण सरांचा टॅटू तर फायनली कंप्लीट करून टाकला, पण लगेच मला पेंटिंग सुद्धा करायची होती. सरांची तर ऑर्डर घेतलेलीच होती, ती पण कंप्लीट करून टाकली. पण सर स्पेशली आपल्याकडे त्रिशूल टॅटू करण्यासाठी आलेले होते. सर तर महादेवाचे खूप मोठे भक्त आहे आणि तुम्ही पण भक्त असेल तर लवकरच श्रावण मंथ आपला सुरू होतोय, मग त्यामुळे आपली स्पेशल ऑफर असणार आहे. सरांचा तर टॅटू कंप्लीट केला आणि लगेच मित्राला कॉल केला की तू घरी आहे का. मग लगेच निघालो होतो मित्राच्या घरी जाण्यासाठी. प्रत्येक वेळेस आपल्या सोबत तर क्वीन असती, पण ह्यावेळेस तर शाईन होती. पण निसर्गरम्य वातावरणामधून तर डायरेक्ट आम्ही निघलो होतो मित्राच्या शेतात जाण्यासाठी. नाल्या खोऱ्यातून तर मित्राच्या लोकेशनला तर पोहोचत होतो, पण पुढे येऊन तर कन्फ्युज पण झालो होतो. मित्राने तर लांबूनच आवाज दिला आणि डायरेक्ट मित्राच्या घरी पोहोचलो. मग तिथं तर मित्राला सात्वन करण्यासाठी भेटायला गेलेलो होतो. तसं तर माझा मित्र दुःखात होता. चल म्हटलं मला सोडून सुद्धा दे. मग मी पुढे आल्यानंतर तर आपले लाडके फॉलोअर सुद्धा भेटले. मग तसंच निघालो होतो छत्रपती संभाजीनगरच्या स्टुडिओला जाण्यासाठी. मी तर डायरेक्ट स्टुडिओला पोहोचलो, पण सर स्पेशली आपल्याकडे नेम टॅटू करण्यासाठी आलेले होते. सरांचा तर फर्स्ट टॅटू होता, पण सरांना व्हीआयपी नेम चांगल्या फिनिशिंग मध्ये पाहिजे होता. सरांनी माझं वर्क बघितलं तेव्हाच ठरवलं की मला तुमच्याकडूनच टॅटू करून घ्यायचा आहे. फायनली सरांचा टॅटू कंप्लीट केला, पण सरांचा मित्र सुद्धा सोबत आलेला होता. त्यांनी पण त्यांचं टॅटूची फिनिशिंग बघून लगेच टॅटू काढायचा निर्णय घेतला. सरांना एकदम छोटासा त्रिशूल टॅटू पाहिजे होता. फायनली सरांचा पण टॅटू चांगल्या फिनिशिंग मध्ये कंप्लीट केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा.